मन मंदिरा गजर भक्तीचा। ज्याला आपण आपलं मानतो ते आपलं नाहीच आहे। ज्याला आपण मंगलाचं साधन मानतो ते मंगलाचं साधन ठरू शकत नाही। मंगल हे नोहे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ। कन्या म्हणजे मुलगी, पुत्र म्हणजे आपला मुलगा। कन्या आणि पुत्र चांगली कर्मे करणारी निघाली तर बरं आहे। ज्ञानोबारायांसारखी, तुकोबारायांसारखी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, राजगुरू भगतसिंग, सुखदेव यांच्यासारखे जर निघाले तर फार बरं आहे महाराज। जगताचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, जगताचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। काय कार्य आहे महाराज माझ्या संतांचं, माझ्या माऊलींचं कार्य काय आहे? माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्या ज्ञानेश्वरीचा अधिकार एवढा मोठा आहे। ज्ञानेश्वरीमध्ये एवढी ताकद आहे माई बापांनो। अरे माणसाच्या जीवनामध्ये ज्याने ज्ञानेश्वरी वाचली ना, त्याच्या जीवनामध्ये किती मोठं संकट येऊ द्या, किती मोठं संकट येऊ द्या, त्याच्या मनामध्ये कधी आत्महत्येचा विचार येणार नाही। ज्याने माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी वाचली, ही ताकद माझ्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये। ज्याने माझ्या तुकोबाराईंचा गाथा वाचला ना, त्याचा माथा सुधारल्याशिवाय राहणार नाही। अशी जर लेकरं जन्माला आली तर फार बरं आहे। अशी जर लेकरं जन्माला आली तर फार आपलं कल्याण करतील। झाशीची राणी जनाबाई, सखूबाई, मीराबाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, अशी जर कन्या जन्माला आली तर जगताचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। पण तेच जर का उलट घडलं मग मात्र काही खरं नाही। तेच जर का उलट घडलं तर मात्र काही खरं नाही। म्हणून तीही अमंगलाला कारणीभूत ठरतात। राहिला लौकिक अंतरपाठ याचा अर्थ काय? राहिला लौकिक अंतरपाठ याचा अर्थ कसा आहे? एका ठिकाणी लग्न जमलं, वधूपिता श्रीमंत, वरपिता श्रीमंत, मोठ्यांचं लग्न, 2-3 एकरचा मंडप दिला, मंडपाला कमानी झालऱ्या लावल्या, सुंदर अशा प्रकारे स्टेज तयार केलं, स्टेजच्या सभोवताली सुंदर अशा प्रकारे हिरवळ तयार केली। मुहूर्ताची वेळ जवळ आली, नवरदेव नवरी मंडपामध्ये आले। काही माणसं लग्नामध्ये फार खर्च करतात। तुम्हाला खर्च करायचा ना करा, पण तोच खर्च थोडासा कमी करून जर एखाद्याच्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी ते पैसे वापरले ना, तुम्हाला असा आशीर्वाद मिळेल का आयुष्यभर कामाला ईश्वर येणार नाही। एखाद्या गरीबाचा मुलगा जर पास झाला तर त्याच्या नोकरीसाठी त्याला मदत करा, तो तुम्हाला असा आशीर्वाद देऊन जाईल का तुमचे लेकर आयुष्यभर सुखाने खाल्ल्याशिवाय राहणार नाही। करायचं ना माई बापांना चांगलं कर्म करा। लोक लग्नामध्ये फार खर्च करतात, करा, पण थोडंसं कमी करून इकडे जर केलं तर खूप चांगलं आहे। नवरदेव नवरी मंडपामध्ये आले, स्टेजवरती गेले, ब्राह्मण बुवा आले, ब्राह्मण बुवांनी मंगलाष्टक म्हटले, नवरदेवाने नवरीच्या गळ्यामध्ये हार घातला, नवरीने नवरदेवाच्या गळ्यामध्ये हार घातला, लग्न लागलं। आता लग्नातला एक महत्वाचा कार्यक्रम कसला? काही लोक लग्नाला नाही जातात। कशाला जातात?
जेवणाला. त्यांना विचारा कसं झालं लग्न, ते सांगत नाही असं लग्न तसं लग्न, असा मंडप असं डेकोरेशन. ते म्हणतात काय लग्न लग्न करतात अहो, एवढं मोठ्यांचं लग्न, एवढं मोठ्यांचं लग्न. आमच्या पंक्तीला राजा राणीच राहिली नव्हती. आता तर भारी पद्धत आली महाराज. आता आधी आणि मग काही काही जातात जेवतात आणि डायरेक्ट घरी निघून येतात. तुमचं लग्न लावा नाही तर नका लावू, काही घेऊन देणं नाही. महाराज पूर्वी फार सुंदर पद्धत होती, पंक्ती असायच्या, माणूस पाहून वाढलं जायचं, अन्नाचा नाश होत नव्हता. पण आता फार वेगवेगळ्या पद्धती निघायला लागल्या. लग्नही लागलं, जेवणही झाली. आमच्या महिला मंडळाचा साड्याचा कार्यक्रम, लग्न लागू द्या, सगळं वराड जिकडं तिकडं जाऊ द्या. तरी ती बाई 3-3 टायमाला त्या नवरदेवाच्या आईला म्हणते येऊ का, येऊ का, येऊ का. नवरदेवाची आई म्हणते लग्न लागलं, सगळं वराड जिकडं तिकडं गेलं, जेवणही झाले. ही 3-3 टायमाला मला का विचारायला येते. मग तिच्या लक्षात येतं अरे बापरीची साडी राहिली, हिला आपण साडीच दिली नाही. 100ची साडी, काहीच होत नाही त्या साडीचं, कुणीच घालत नाही. इकडून तिकडं तिकडून इकडं फक्त चक्रा, काहीच होत नाही. पण त्या साडीमध्ये जीव अडकलेला. इथं मात्र आहेर नव्हता, प्रत्येकाला 500ची साडी. सगळं काही झालं. कन्यादानाची वेळ जवळ आली. कन्यादानाची वेळ जवळ आली. नवरदेव नवरी पाटावरती बसले, समोर ब्राह्मणबुवा बसले. ब्राह्मणबुवा मंगलाष्टक म्हणताय. नवरदेवाने नवरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, पांगामध्ये कुंकू लावला, पायामध्ये जोडवी घातली, दोघांची गाठ बांधली. आता फक्त उठायचं, प्रत्येकाचा नमस्कार करायचा, एवढंच बाकी राहिलं. तेवढ्यात काय घडलं, जे काही स्टेज तयार केलेलं होतं, त्या स्टेजच्या सभोवताली सजावटीसाठी हिरवळ तयार केलेली होती. त्या हिरवळीमध्ये गारव्याच्या अपेक्षेनं उन्हाळ्याच्या दिवसात एक सर्प जाऊन बसला होता. त्या सर्पाला छोट्या मुलाचा धक्का लागला. जसा धक्का लागला तसा साप सरसर 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 मंडपातून जाऊ लागला. ज्याने बघितलं तो म्हणायचा साप. कोण साप म्हणतं, कोण बाप म्हणतं. नवरदेवाच्या एकीकडे, नवरीच्या एकीकडे, नवरदेवाचा बाप एकीकडे, नवरीचा बाप एकीकडे. सगळे जिकडे तिकडे पळताय, सगळे जिकडे तिकडे पळताय. पण या दोघांना मात्र पळायला चान्स नव्हता, कारण यांची काय होती. साप नवरदेवाच्या जवळ आला. नवरदेव घाबरला, जागेवर उड्या मारायला लागला. उड्या मारता मारता नवरदेवाचा पाय पडला सापाच्या शेपटीवर. साप उलटा झाला, नवरदेवाच्या पायाला कडकडून चावा घेतला. उलटा झाल्यामुळे अंगामध्ये तात्काळ विष पसरलं. नवरदेव काळवंडला, नवरदेव काळवंडला, नवरदेव खाली पडला, तोंडातून फेस बाहेर पडला आणि तत्क्षणी नवरदेव गत प्राण झाला. जे 2 तासांपूर्वी मंगल झालं होतं ते 2 तासानंतर लगेच अमंगल झालं. जे सुखाला कारणीभूत ठरलं होतं ते लगेच दुःखाला कारणीभूत ठरलं. म्हणून संत महात्मे सांगतात, नाथ बाबा सांगतात, तुम्ही ज्याला मंगलाचं साधन मानता ते मंगलाचं साधन नाहीच आहे. मग नाथ बाबा सांगा ना, मंगलाचं साधन काय. अभंगाच्या विठ्ठलाचे नाव मंगल Oh
पवित्रय मंगलानाच मंगलम. सगळ्यामध्ये मंगल भगवंताचं नाम आहे. किती मंगल. हे मंगल नामस्मरण केले आणि मंगलांचा उद्धार झाला. यात काही नवल नाही माई बापांनो. मोठमोठाल्या अमंगलांचा सुद्धा उद्धार झाला. वेशा गणिकाती सत्यलोका नेली अजामिन पापराशी नामे नेला वैकुंठाशी. वल्ल्या कोळी पातकी भूमंडळी त्याने राम नामे वाजविली टाळी. वल्ल्या कोळी किती पापी होता. त्याला रामही म्हणता येत नव्हतं. मारा मारा मारा. माणसांना मारायची सवय होती. मारा 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 असं म्हणत असताना क्षणभर नारद बाबांची संगती झाली. एक घडी आधी घडी आधी मे पुनी आद तुलसी संगत साधुकी कोटी कटी अपराध. संत संगत में तीन गुण हर कोई लागत पाव. खाणे को मिष्टान्न मिले अखेर वैकुंठ ही जा. तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदा. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनवंचित पाई. लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले वैकुंठ जाई. कहे निपट निरंजन लाल सब मिले संत संग दुर्लभ भाई. म्हटले संतांची संगती जरा वेळ झाली आणि मारा 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 मरा 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 राम 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 असं म्हणताना वाल्याकोळीचा उद्धार झाला. किती उद्धार झाला. त्याच वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. कोण वाल्मिक ऋषी. कोणीयाची कीर्ती वाढली बाबा. नामाचा महिमा एवढाच की याच्याही पलीकडे अजून काही. नाथ बाबा सांगतात नाही याच्याही पलीकडे आहे. म्हटले काय. नामाचा महिमा इतका श्रेष्ठ इतका श्रेष्ठ आहे की भगवान शिव आणि पार्वती माता सुद्धा या नामाचा जप करतात. दादा थोडासा आवाज वाढवा. मला थोडासा रिप्लाय द्या. भगवान शिव आणि पार्वती माता देखील या नामाचा जप करतात. म्हणाल कसं काय. एकदा आवडत्या ठिकाणी निवांत स्थानी स्मशानभूमीमध्ये भगवान शिव नामस्मरण करीत बसले. नामस्मरण करता 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 देवाला समाधी लागली. नीट ऐका महत्वाचं उदाहरण सांगेन. नामस्मरण करता 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 देवाला समाधी लागली. पार्वती माता गेल्या भगवंताची पूजा केली. देवाची समाधी उत्थान केली आणि प्रभूला विचारलं प्रभू तुम्ही कुणाचं नामस्मरण करत होतात. प्रभू तुम्ही कुणाचं नामस्मरण करत होतात की तुम्हाला समाधी लागावी. तुम्हाला समाधी लागेपर्यंत एवढं कुणाचं ध्यान एवढं कुणाचं नामस्मरण. भगवान शिव म्हणतात पार्वती तुला तर माहिती आहे मी दुसरं तिसरं कुणाचंही नामस्मरण करत नाही. भजन करी महादेव राम तुझी सदाशिव. मी नेहमी नामस्मरण करतो रामाचं. रामाचं नाव ऐकलं आणि पार्वती मातेची तळपायच्या मस्तकाला गेली. रामाचं तो राम श्री लंपट विषयी
अरण्यामध्ये जंगलामध्ये सीतेचा दावा करतोय, सीते 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 हाका मारतोय. तुम्ही त्या रामाचं नामस्मरण करतात, मला चालणार नाही. बघा, जी महान पतिव्रता स्त्री असते त्या महान पतिव्रता स्त्रीला आपल्या पतीपेक्षा या जगामध्ये कोणी श्रेष्ठ आहे असं कधी वाटत? जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण? बोला पटापट, कोण? आपला नवरा. आणि जगात सगळ्यात महान पतिव्रता म्हणजे दारुड्याची बायको. तिच्यासारखं महान पतिव्रता कोणीच नाही महाराज. त्यानं किती मारू द्या, किती मारू द्या, ती कामाला जाते, हातीच्या अगोदर जाऊन पैसे घेऊन येतो, त्या पैशाची दारू पितो, तिलाच मारतो, तरी ती म्हणते माझ्या पप्याच्या बापासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. कोण? दारुड्याची बायको. एकदा 3 महिला एकत्र जमल्या. 3 महिला एकत्र जमल्या. पहिली महिला म्हणे, काय सांगू सख्यांना, माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे, माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे. माझा नवरा जर शाळेत गेला ना, माझा नवरा जर शाळेत गेला ना तर 100 विद्यार्थी माझ्या नवऱ्याच्या समोर खाली मान झुकवतात. कोण होता बरं हिचा नवरा? पटापट बोला, कोण होता? शिक्षक. कोण होता? शिक्षक. दुसरीने सांगितलं सोड. म्हटले काय? माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, माझा नवरा जर शाळेत गेला तर तुझ्या नवऱ्यासारखे 50 जण माझ्या नवऱ्याच्या समोर खाली मान झुकवतात. कोण होता हिचा नवरा? अध्यापक किंवा प्रिन्सिपल. तिसरीने सांगितलं दोघींचाही बाजूला राहू द्या. म्हटले काय? माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे, माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, माझ्या नवऱ्याच्या समोर तुमच्या दोघींच्याही नवऱ्यांसारखे 100 जण दिवसातून खाली मान झुकवतात. यांना वाटलं हिचा नवरा कोणचा साहेब आणि कोणचा नाही, कोणचा अधिकारी कोणचा नाही. या दोघी घाबरल्या. या म्हणे कोण आहे तुझा नवरा? ती म्हणे न्हावी. महाराज, जी महान पतिव्रता असते त्या महान पतिव्रतेला या जगामध्ये आपल्या पतीपेक्षा जगामध्ये कोणी श्रेष्ठ आहे असं कधी वाटत नाही. एकदा 3 महिला एकत्र जमल्या. पहिली महिला म्हणे, काय सांगू मैत्रिणींनो, माझं पोरगा इतकं श्रेष्ठ आहे, माझ्या मुलाचं नाव दगडावर टाकलं, दगड पाण्यात टाकला, दगड तरंगून गेला. दुसरी म्हटली, एवढंही करायची गरज नव्हती, माझं पोरग किती श्रेष्ठ आहे माहित नाही का, माझ्या पोरानं एक उडी मारली तर ते कुठं जात होतं? लंकेत. पहिली होती रामाची आई आणि दुसरी हनुमंतरायांची आई. तिथं तिसरी बसली होती. तिसरी म्हणे, अगं एवढंही करायची गरज नाही, माझा नवरा किती श्रेष्ठ आहे माहित नाही का, माझा नवरा 7 सागर एका गोटात पितो. याची काय बात? तिथं चौथी बसली होती. तिनं सांगितलं सगळ्यांचं बाजूला राहू द्या. म्हटलं काय? अगं हिचा नवरा तरी 7 सागर एका गोटात पितो, पण माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे, माझा नवरा 9 सागर एका गोटात पितो. कोणाची बायको होती ती? तरी तिनं कमीपणा येऊ दिला नाही. जी महान पतिव्रता असते ना, आपल्या पतीपेक्षा जगामध्ये कोणी श्रेष्ठ असं वाटत नाही. थांबा 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 देवा, मी त्या रामाची परीक्षा घेते. पार्वती मातेनं सीतेचं रूप घेतलं. भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या समोर गेल्या. भगवान श्री रामचंद्र प्रभू झाडांना विचारायची माझी सीता पहिली का, झुडपांना विचारायची माझी सीता पहिली का, पक्ष्यांना विचारायची माझी सीता पहिली का, दगडांना विचारायची माझी सीता पहिली का. सीता 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 धावा चाललाय. पार्वती माता सीतेच्या रूपात गेले आणि म्हणतात, प्रभू मी सीता येत असताना तुम्ही कुणाचा धावा करताय? भगवान श्री रामचंद्र प्रभू म्हणतात, नाही माते, तुम्ही सीता नाही आहात, तुम्ही सती आहात, तुम्ही माझ्या आई आहात. आई तुम्ही येथे का? आई तू येथे का? आई तू येथे का? तू का आई, तू का आई, तू का आई, तू का आई, असं करत करत तिला नाव ठेवलं तुका आई. ती तुका आई तुळजापूरची. पार्वती मातेनं बघितलं की भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी आपलं सौंदर्य ओळखलं. पार्वती माता शरण गेल्या. म्हटले, प्रभू तुमचा महिमा अगाध आहे, तुमची तिला अगाध आहे, प्रभू मला तुमचा महिमा सांगा. भगवान श्री रामचंद्र प्रभू म्हणतात, नाही आई, पती हा स्त्रीचा परमेश्वर आणि पती हा स्त्रीचा गुरु. जा आणि आपल्या पतींना विचारा. इकडं आल्या पार्वती माता. आता इकडं काय सांगितलं होतं? जाऊ. काय सांगितलं होतं? जाऊ. तरी ऐकलं. माहेरी जाऊ. तरी ऐकलं नाही. म्हणा ऐकलं नाही का भांडण झाल्याशिवाय नाही. नवरा बायकोच्या भांडणाला काहीच कारण लागत नाही. कशावर नाही भानगडी, कशावर नाही. एक पत्नी आपल्या पतीला म्हणे, अहो तुम्ही इतके बोळे इतके बोळे इतके बोळे, तुम्हाला अगदी सहज कोणी पण फसवेल. तो म्हणे, एकदम बरोबर. म्हणे, कस काय? सुरुवात तुझ्या बापानच केली म्हणे. संध्याकाळी याला जेवायलाच भेटलं नाही महाराज.
नवरा बायकोचं भांडण, नवरा बायकोचे वाद कशावरून होतील काही सांगता येत नाही. पार्वती जाऊ नकोस, तुला सांगितलं होतं जाऊ नकोस, तरी तू गेली. मला तू लागत नाही. म्हणजे शरीरच आपल्या पतीला लागत नाही, ते शरीर ठेवायचं कशाला? पार्वती मातेने शरीराचा त्याग केला, शरीराचा त्याग केला आणि दुसरा जन्म घेतला पर्वताच्या पोटी. पर्वतस्य कन्या सा पार्वती, आपण तिला पार्वती म्हणतो. मग आदल्या जन्मामध्ये जे काही अपूर्ण राहिलं होतं ते त्यांनी या जन्मामध्ये पूर्ण केलं. आदल्या जन्मामध्ये पार्वती मातेला भगवान शिवांकडून भगवान श्री रामचंद्र प्रभूंचा महिमा ऐकायचा राहून गेला होता, तो त्यांनी या जन्मामध्ये पूर्ण केला. मग त्याला शिव रामायण असं म्हटलं गेलं. मग ते शिव रामायण सांगत असताना पुढे भगवान शिव नामस्मरण करतात, मागून पार्वती माता नामस्मरण करतात. पुढे भगवान शिव नामस्मरण करतात, मागून पार्वती माता नामस्मरण करतात. नाथ बाबा सांगतात नामाचा महिमा इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे. आपण नामस्मरण करू यात काही नवल नाही, पण भगवान शिव आणि पार्वती माता सुद्धा याच नामाचा जप करतात. अभंगाच्या दुसऱ्या सर्वांनी करावा, नक्कीच करावा. ज्या ठिकाणी कीर्तन आहे तेथे पांडुरंग परमात्म्याचं आगमन झालेलं असतं. नाहम वसामी वैकुंठ योगी नारदय रोमत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. म्हणून सर्वांचं कर्तव्य आहे आलेल्या भगवंताचा पाहुणचार म्हणून 2 मिनिटं सर्वांनी त्या परमतत्वाचं नामस्मरण करा. त्यासाठी सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा, सगळ्यात प्रेमाने आनंदाने. महिला वर्ग, पुरुष वर्ग, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, वा सर्वांनी ताटवरती ताटला जुना सर्वांनी सांगितल्या बरोबर वरती हात केले. धन्यवाद. आता राहू दे असेच पहाटे काकड्यापर्यंत. विठोबा रखुमाई
सांगितल्याबरोबर सगळ्यांनी वरती हात केले त्याबद्दल धन्यवाद. न सांगता सगळ्यांनी खाली घेतले त्याबद्दल डबल धन्यवाद. सांगायची गरज सुद्धा पडली नाही. नातं बाबा नामाचा महिमा एवढाच आहे की याच्याही पलीकडे अजून काही नागोबा सांगतात नाही. नाम ही ब्रह्मस्वरूप आहे आणि नाम जपण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कष्ट नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो गरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आणि बाबा कुठेही जाण्याची गरज नाही. वनात जाऊ नका, रानात जाऊ नका, कुठेही जाण्याची गरज नाही. हरी बोला देता हरी बोला घेता उठता बसता हरी बोला मांडता हरी बोला खंडता हरी बोला लोकांती हरी बोला एकांती देहत्यागा अंती हरी बोला सर्व काही कार्य करता करता भांडे घासता घासता धुणं धुता धुता शेतामध्ये काम करता करता नांगरता नांगरता वखरता वखरता तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करता करता नामस्मरण करता स्वयंपाक करता करता नामस्मरण करता. तुम्ही म्हणाल ताई स्वयंपाक करता करता जर केलं तर आमच्या तोंडात राहते मिश्री आणि ती जर भाकरीत पडली तर काही खरं नाही. सगळं काही करता करता नामस्मरण करा. नाम हे मंगल स्वरूप आहे. जरा इको कमी करा. नाम हे इतकं मंगल स्वरूप आहे, इतकं मंगल स्वरूप आहे. किती मंगल म्हणजे काय? जे सतचित आनंद स्वरूप आहे त्याला मंगल म्हणतात. नाम सच्चिदानंद स्वरूप आहे. सत्य तू विठ्ठला कागा दविला जगदाकार सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे तुका म्हणे का विठ्ठलाची खरा एर तो पसारा भाऊगाची. भगवंताचं नाम उचित आहे. भगवंताचं नाम आनंद स्वरूप आहे. विठ्ठल दुखा विठ्ठल सुखा तुकया मुखा विठ्ठल असं सच्चिदानंद स्वरूप मंगल स्वरूप ब्रह्मस्वरूप माऊली सांगतात. गगनावनी वाढ नाम आहे असं हे नामाचं महत्व. हे नाम ब्रह्मस्वरूप आहे. अभंगाच्या शेवटच्या Thank you.
पाहिजे, आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार व्हावे असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा नामस्मरणाचीच गरज आहे. लेकर घडविण्यासाठी आपण म्हणतो राजमाता जिजाऊने शिवबा घडवला, राजमाता जिजाऊने शिवबा घडवला, असा तसा नाही घडवला. राजमाता जिजाऊने शिवबा घडवला महिला मंडळ, राजमाता जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना रामाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या म्हणून राजे छत्रपती घडले. आपण नामस्मरण केलं तर आपल्या गर्भावरती तसे संस्कार होतात आणि गर्भावरती तसे संस्कार झाले तर लेकरू मग पुढे तसं जन्माला येतं. नाहीतर आमची पोरं महाराज, आमची पोरं एवढी विचित्र, आमच्या लेकरांवरती आम्ही काय संस्कार करतोय. शाळेमध्ये सहज स्कॉलरशिपचा पाठ चालू होता. सहज विचारलं मुलांना, सांगा 90+90 किती? एक वर्ग पटकन उभं राहिलं. ते म्हणे मॅडम मी सांगू का? म्हटले हो, 90+90 म्हणजे अख्खी क्वार्टर. म्हटलं याचा पटकन सत्कार करा, याला एखादा पुरस्कारच जाहीर करा. इतकी विचित्र झाले. शाळेमध्ये स्कॉलरशिपचा पाठ चाललेला. सहज एका मुलानं प्रश्न केला, मॅडम म्हणे काय D.Edला असताना, मॅडम एक प्रश्न विचारू? म्हटलं विचार. म्हणे आपण वडिलांना पालक का म्हणतो? पालक. म्हटलं किती सोपं आहे. ते आपल्याला खाऊ पिऊ घालतात, आपलं पोषण करतात, आपल्याला दप्तर कपडे सगळं करतात, नोकरीला लावतात, सगळं काही आपली देखभाल करतात, आपलं पालन पोषण करतात, म्हणून आपण त्यांना पालक म्हणतो. तो मला म्हणे मॅडम म्हणे मग जर वडिलांना पालक म्हणायचं तर आईला शेपू का म्हणू नये? म्हटलं क्या बात आहे. तू जर अशी आई वडिलांची गणती भाजीपाल्यात केली ना, म्हटलं तुझा कढीपत्ता व्हायला वेळ लागणार. तुम्हाला कढीपत्त्याचा उपयोग माहिती कशासाठी? ओनली वन फोडणी. फोडणी संपली का कढीपत्त्याचा वापर संपला. तरुणांनो, जन्माला आल्याच्या नंतर, जीवनाला आल्याच्या नंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श म्हणून आपण जगतो तर काय आदर्श घ्यायचा आहे? जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे? एका माई बापाने एका मुलीला नोकरीच्या निमित्तानं घराच्या बाहेर पाठवलं. 6 वाजेची बसची वेळ होती, बस सुटून गेली. 7 वाजले, मोबाईल स्विच ऑफ झाला. काय करू, कुठे जाऊ, कुणाची मदत घेऊ काही कळेना. काही टोळबैरी मुलं आले आणि मुलीची छेडछाड करायला लागले. अनेक गाड्या यायच्या, अनेक गाड्या जायच्या. कुणाच्या गाडीला मुलीला हात द्यायची हिंमत झाली नाही. तरुणींनो, जाता जाता तुम्हाला एक महत्वाचं वाक्य सांगेन. 19 वर्ष झाली मी या क्षेत्रात आहे. युट्यूबच्या माध्यमातून नुसता महाराष्ट्र नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बाहेरच्या भरपूर, तेलंगणा, भरपूर राज्यामध्ये कार्यक्रमाला जाऊन आले. आता 15 तारखेला आंध्र प्रदेश मध्ये जाण्याचा योग आहे. तर भरपूर कार्यक्रम केले, भरपूर फिरले, भरपूर प्रवास केला, भरपूर मोठा अनुभव घेतला. तरुणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायची ना त्या क्षेत्रात प्रगती करा. तुमचे मायबाप तुमच्यासाठी पाहिजे तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायचं, डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, शिक्षक व्हा, कीर्तनकार व्हा, प्रबोधनकार व्हा, गायक व्हा, फॅशन डिझायनर व्हा, टॅक्सी चालवा, रिक्षा चालवा, विमान चालवा, रेल्वे चालवा, देश चालवा, तुम्हाला जे व्हायचं ते व्हा. पण माय बापाच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर असं वागा की आपल्या माय बापाला असं वाटलं पाहिजे आपण आपल्या पोटी मुलगी नाही जन्माला घातली, आपण आपल्या पोटी एक वाघीण जन्माला घातली असा अभिमान आपल्या माय बापाला म्हटला पाहिजे. एक सावित्रीबाई फुले जन्माला घातली, एक झाशीची राणी जन्माला घातली, एक रमाबाई रानडे जन्माला घातली, एक जनाबाई, एक मीराबाई, एक मुक्ताबाई जन्माला घातली, एक कल्पना चावला जन्माला घातली असा अभिमान आपल्या माय बापाला म्हटला पाहिजे. असू दे आपल्या आईची साडी फाटकी चालेल, असू दे आपल्या बापाचा शर्ट फटका चालेल, पण फाटक्या साडीमध्ये आणि फाटक्या शर्ट मध्ये सुद्धा आपल्या माय बापाला 4 चौघामध्ये मान वरती करून चालता आलं पाहिजे. असं काहीतरी जगलं पाहिजे. त्या जगण्याला अर्थ आहे. भरपूर चांगलं व्हा, भरपूर मोठं व्हा. आणि बघा, तर 7 वाजेची बसची वेळ सुटून गेली. 7 वाजले, मोबाईल स्विच ऑफ झाला. अनेक गाड्या यायच्या जायच्या, कुणाच्या गाडीला हात द्यायची हिंमत झाली नाही. काही टोळबैरी मुलं आले, मुलीची छेडछाड करायला लागले. लक्षात घ्या, जीवनामध्ये बाकीचं काही नाही केलं ना तरी चालेल, पण स्त्रीला समजून घ्या. ज्याला स्त्री कळाली ना तो भाग्यवान झाला. अरे ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली ते माझ्या मुक्ताईचे ज्ञानदेव झाले. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो माझ्या राजमाता जिजाऊचा शिवा झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो माझ्या राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो माझ्या सीतेचा राम झाला. स्त्री कळाली पाहिजे, तिच्या भावना, तिच्या वेदना, तिच्या जाणीवा समजून घ्या. ज्याला स्त्री कळाली ना, ज्या घरामध्ये लक्ष्मीचा मानपान आहे, ज्या घरामध्ये लक्ष्मी सुखी आहे, त्या घरामध्ये लक्ष्मीची कधी कमी पडत
नाही, ज्या घरातली लक्ष्मी सुखी ते त्याचं तंत्र आहे. महाराज अनेक गाड्या यायच्या जायच्या, कुणाच्या गाडीला हात द्यायची हिंमत झाली नाही. तेवढ्यात एका तरुणाची गाडी आली. मुलीनं गाडीला हात दिला, गाडीवरती बसली, स्टॉप सांगितला, तरुणाने तिथं सोडलं आणि तरुणाने विचारलं, ताई तूही तरुण मीही तरुण, तूही त्याच वयाची मीही त्याच वयाचा, माझ्या वयाच्या अनेक मुलांच्या गाड्या यायच्या जायच्या, कुणाच्या गाडीला हात द्यायची हिंमत नाही झाली. ताई ताई माझ्यावरती एवढा विश्वास कसा, माझ्या गाडीला हात का दिला? तिने सांगितलं, दादा तुझ्यावरती विश्वास बसला दादा, अनेक गाड्या यायच्या जायच्या दादा, कुणाच्या गाडीला हात द्यायची हिंमत नाही झाली. तुझ्याच वयाचे काही टोळ बहिरे मुलं आले, माझी स्टँड वरती छेडछाड करत होते दादा, पण तुझ्यावरती विश्वास बसला का? ताई तुला असं का नाही वाटलं की पुढे गेल्याच्या नंतर हा अंधाराचा फायदा घेऊ शकतो, पुढे गेल्याच्या नंतर हा आपल्यावरती अन्याय अत्याचार करू शकतो? तिनं मी सांगितलं, कधीच नाही वाटणार दादा, कधीच नाही वाटणार दादा. का? कारण दादा ज्या वेळेस तुझी स्टँड वरती गाडी आली ना दादा, ज्या वेळेस तुझी स्टँड वरती गाडी आली ना दादा, तुझ्या गाडीच्या पुढे राजे छत्रपतीचा फोटो होता. ज्या तरुणाच्या गाडीच्या पुढे राजे छत्रपतीचा फोटो आहे. जो तरुण राजे छत्रपतीचा आदर्श घेतोय तो कधी कुणाच्या लेकीकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही. हा आमच्या राजांचा इतिहास आम्हाला शिकवतो. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर ज्या राजांना आपण एवढं म्हणतो त्या राजांचे थोडीफार आदर्श आपण जीवनामध्ये घेतलं पाहिजे. चांगलं जगा, चांगलं राहा, आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार करा, ज्या घरात राहतो त्या मायबापाची सेवा करा, ज्या समाजात राहतो त्या समाजाची सेवा करा, ज्या राष्ट्रात राहतो त्या राष्ट्राबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये नितांत प्रेम असू द्या. बाकीचं काही नाही केलं तरी चालेल. अशा स्वरूपाने आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी आमचे हरिभक्तीपरायण दराडे दादा, हरिभक्तीपरायण जोगदंड भाऊ, हरिभक्तीपरायण माधव महाराज, हरिभक्तीपरायण सर्व कमिटी मंडळ सर्वांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे नियोजन केलं. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. दादांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी जी काही संधी उपलब्ध करून दिली तिच्याबद्दल मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमासाठी दोन्ही बाजूचे दोन्ही मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज आणि हरिभक्तीपरायण ओम प्रकाश महाराज, दोन्ही मृदुंगाचार्य महाराजांचे आभार. सर्व भजनी मंडळ, गायक मंडळी सर्वांचे आभार. आमचे विनेकरी दादा त्यांचे आभार. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साऊंड सिस्टमवाले दादा, तुम्ही मध्ये उठून गेले होते पण तुमचे मनापासून आभार. बोलवल्यानंतर काही नसलं तरी चालेल पण सिस्टीम चांगली महाराज. दररोजचे कार्यक्रम 1.5 महिना झाला कंटिन्यू कार्यक्रम चालले. आतून घशाला सूज आलेली, बोलता येत नाही, पण कार्यक्रम घेतलेले असतात ते आपल्याला पूर्ण करावे लागतात. तर दादा तुम्ही चांगलं सहकार्य केलं. तुमचं मशीन छोटं आहे पण आवाज मात्र मोठा आहे. खूप चांगलं सहकार्य केलं. नाहीतर काही काही ठिकाणी जावं, एक ठिकाणी गेली म्हटलं युको द्या, त्यांना युकोच माहित नव्हता. ती म्हणे नेमकं काय देऊ, म्हटलं युको युको. एक ठिकाणी गेले म्हटलं युको द्या, ते दादा घरी गेली युको म्हणजे बाटलीच घेऊन आले. त्यांना म्हटलं ताई नका सकाळी दाता बिता घासलेलं नाही काय, कुठं कसं. भजनी मंडळ मला फार आवडलं. आमचे पेटी मास्तर दादा, नाही का भजनी मंडळ असावं तर असं. नाहीतर काही ठिकाणी एक ठिकाणी कार्यक्रमाला गेले दराडे दादा, 9:30 वाजले ती मंडळी कार्यक्रम चालू करेना. म्हटलं 9:30 वाजले कार्यक्रम चालू करा. म्हटले ताई कार्यक्रम चालू होत नाही. म्हटले का? म्हणे आमच्या गावात भजनी 12 पैकी 10 टाळकरी, 2 एक पेटी मास्तर आणि एक मृदुंगाचार्य. 10 टाळकरी यायला तयार आहे पण पेटी मास्तर मृदुंगाचार्य यायला काय तयार नाही. म्हटलं का? आता त्यांचेच झालेले होते वाद. कशावरून? पेटी मास्तरांचे 200 रुपये 2 वर्षापूर्वी मृदुंगाचार्यांनी घेतले होते आणि ते परतच केले नव्हते, त्याच्यावरून वाद. म्हटलं दादा असं नका करू, कार्यक्रमाला या, तरुणांचा उत्साह कमी नाही झाला पाहिजे. म्हणे बरं ताई तुम्ही म्हणताच तर येतो आम्ही कार्यक्रमाला. आम्ही कार्यक्रमाला येतो पण आम्ही एकमेकांकडे पाहणार नाही. मी मृदुंगाचार्यांचं तोंड तिकडे केलं आणि पेटी मास्तरांचं तोंड इकडे केलं. म्हटलं चालू द्या. आता दोघांमध्ये वाद कशावरून? पेटी मास्तरांचे 200 रुपये 2 वर्षापूर्वी मृदुंगाचार्यांनी घेतले होते, ते परतच केले नव्हते, त्याच्यावरून वाद. पेटी मास्तरांना म्हटलं बरं सापडत नव्हता, आता सापडला. त्यांनी पेटीतून आठवण दिली. कशी आठवण दिली? सारेगमाच्या स्वरामध्ये. सारेगमा करेक्ट. कशी? माझे पैसे देतो का, सारेगमाच्या स्वरात. माझे पैसे देतो का, माझे पैसे देतो का, कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण मृदुंगाचार्यांच्या कंप्लेंट ध्यानात आलं. हे दुसरं तिसरं काहीच मागत नाही. काय मागताय? पैसे. त्यांनी लगेच वाजवायला सुरुवात केली. दिल तरी काय करेक्ट वाजवलो. अनुभव आहे का काय? घेतले का काय कोणाचे? महाराज यांनी लगेच पेटीतून माझे पैसे देतो का, यांनी दिल तर दिल नाही तर देणार नाही. तिथे एक डबलीवाला बसलेलं होतं, ते म्हणे डुबलले. कीर्तन
कीर्तन राहिलं बाजूला आणि यांच्याच बांधणी चालू झाल्या असं मात्र इथं नाही. सर्वांचे आभार युट्यूबवाले दादा, चांगलं असेल तेच दाखवा. सर्वांचे मनापासून आभार. चुकलं असेल माफ करा. चांगलं असेल तर तुम्हाला घ्या. झालेली सेवा ईश्वरचरणी, सद्गुरुचरणी, गणपती बाप्पांच्या चरणविंदावरती सेवा समर्पित करूया. सर्वांच्या चरणविंदावरती सेवा समर्पित करते. चुकलं असेल माफ करा. आणि 2 मिनिटं गणपती बाप्पांचं नामस्मरण. मोरया रे शिवाजीनगरवरून माझे बहीण आणि आमचे भाऊजी ते सुद्धा कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. ज्ञानेश्वर मन मंदिरा गजर भक्तीचा.